यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता. अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प मांडण्याची धुरा. अजित पवारांकडे असलेली खाती आता कोणाला मिळणार याची चर्चा. ही खाती राष्ट्रवादीला मिळावी अशी पक्षाची मागणी. आज राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना मागणीचं पत्र देण्याची चिन्हे आहेत. अजितदादांच्या अस्थीचं कऱ्हा नदी पात्रात आज होणार विसर्जन. दादांच्या पार्थिवावर काल पार पडले अंत्यसंस्कार. 2 महिन्यांपूर्वी बारामतीतील अजित पवारांच्या घराजवळ जादूटोण्याचा प्रकार. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनं निधनानंतर जादूटोण्याच्या प्रकाराची पुन्हा होते चर्चा. आमदार संख्या निश्चित करणारा कायदा येणार अर्थसंकल्पीय अधिवेशनात. नवा कायदा आणणार सूत्रांची माहिती. ठाकरे सेनेला विरोधी पक्षनेते पद न देण्यासाठी नवा घाट. लाडकी बहीण योजना आणि कर्जाच्या बोजाने आर्थिक घडी विस्कटले. बजेटला 20% कात्री, 5% पगार लटकण्याची शक्यता. ठाणे मनपासाठी आज महापौर उपमहापौर पदाकरिता अर्ज भरण्यात येणार. अनुसूचित जातीकरिता महापौर पद राखीव असल्याने कोण होणार महापौर उपमहापौर याकडेच लक्ष आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा वाहतूक ब्लॉक. 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान महामार्ग राहणार बंद. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्या 1 फेब्रुवारीपासून वाढणार. एकूण फेऱ्यांच्या संख्या 1410 इतक्या होणार. श्रीनगर विमानतळाच्या रनवेवरून बर्फ हटवून विमानसेवा पूर्ववत. बर्फवृष्टीमुळे खंडित झालेली विमानसेवा 2 दिवसांनंतर पुन्हा सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.